नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं की आळूची पानं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेकांच्या तोंडाला लगेच पाणी सुटलं असेल आणि गरमागरम खमंग कुरकुरीत आळूची वडी आठवली असेल, हो ना? आळूची वडी हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सण, उत्सव किंवा खास प्रसंगाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. पण मित्रांनो, एका गोष्टीचा विचार करा. ज्या पानांचा वापर आपण फक्त वर्षातून काही वेळा चविष्ट वडी बनवण्यासाठी करतो, ती आळूची पानं प्रत्यक्षात आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी एक महाऔषध आहे आणि नैसर्गिक खजिना आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेकांना आळूची पानं फक्त चवीपुरतेच माहीत आहे. परंतु या साध्या दिसणाऱ्या पानांमध्ये दडलेले अद्भुत वैज्ञानिक गुणधर्म, त्यातील पोषक घटक आणि हजारो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदात सांगितलेले रहस्य ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आळूच्या पानांचे असे काही चमत्कारिक आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुम्ही उद्यापासून तुमच्या आहारात या पानांचा समावेश करायला सुरुवात कराल. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, वनस्पती शास्त्रामध्ये आळूच्या पानांना केलोकॅस्किया एस्कुलेंटा या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. तर आयुर्वेदामध्ये आळूच्या पानांचा उल्लेख पत्रसन्नू किंवा आलुका या नावाने आढळतो. आयुर्वेदानुसार ही पाने मधुर आणि कशाही रसाची असून शरीरातील पित्त आणि कफ दोषांचे शमन करतात. शरीरात जळजळ होणे किंवा पित्ताचा त्रास असल्यास ही पाने गुणकारी मानले जातात. प्राचीन काळात याचा रस रक्तस्राव रोखण्यासाठी आणि मलमूत्राचा निचरा सुलभ करण्यासाठी वापरला जातो. भारतीय घरामध्ये, विशेषतः महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात, आळूच्या पानांचा वापर पिढ्यानपिढ्या स्वयंपाकघरात होत आला आहे. दिसायला अगदी साधी वाटणारी ही पाने पोषक तत्वांचा एक प्रचंड मोठा भांडार आहे. आधुनिक पोषणशास्त्राच्या म्हणजेच न्यूट्रिशन सायन्सच्या मते आळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मुबलक प्रमाणात डायटरी फायबर आढळतात. या पानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात आणि पोषणचे प्रमाण अफाट असते. आता आपण या पानांचा प्रत्येक फायद्याबद्दल वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सविस्तरपणे समजून घेऊया. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया मजबूत करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या खानपानामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोट फुगणे या सामान्य समस्या बनल्या आहेत. आळूच्या पानामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे फायबर आपल्या आतड्यांची हालचाल सुलभ करतात आणि पचनसंस्था साफ ठेवण्यास मदत करतात. जेव्हा आपली पचनक्रिया व्यवस्थित चालते तेव्हा शरीरात विषारी टॉक्झिन्स साचून राहत नाही. या व्यतिरिक्त जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आळूचे पाने तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. या पानांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय मोडते आणि वजन नियंत्रणात राहते. दुसरा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य जपणे आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे. आळूच्या पानामध्ये पोटॅशियम हे खनिज अतिशय मुबलक प्रमाणात आढळते. आपल्या शरीरात सोडियमचे म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवरती ताण येतो आणि रक्तदाब वाढतो. पोटॅशियम हे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करण्याचे काम करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. या व्यतिरिक्त आळूच्या पानामध्ये असणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंट रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करतात. जेव्हा कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब दोन्ही नियंत्रणात असतात तेव्हा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी तेज करणे. आजच्या काळात लॅपटॉप आणि मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांचे डोळे थकतात आणि दृष्टी कमकुवत होते. आळूच्या पानांचा गडद हिरवा रंग त्यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनमुळे असतो. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए सर्वात मोठे जीवनसत्व आहे. वाढत्या वयासोबत डोळ्यांना होणारे नुकसान, मोतीबिंदू किंवा रातांधळेपणा यासारख्या समस्येपासून आळूचे पाने संरक्षण करतात. जे लोक कॉम्प्युटरवरती सतत काम करतात त्यांनी आपल्या आहारात आळूच्या पानांचा समावेश आवर्जून करावा. चौथा फायदा म्हणजे अनिमियावरती मात करणे. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी खालवते, ज्याला आपण अनिमिया असे म्हणतो. यामुळे सतत थकवा येणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवतो. आपल्या देशात महिलांमध्ये ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. आळूच्या पानामध्ये नैसर्गिक लोह प्रचंड प्रमाणात उपलब्ध असते. या पानांचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते आणि नवीन लाल रक्तपेशींच्या निर्मितीला गती मिळून अशक्तपणा दूर होतो. पाचवा फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकार शक्ती बळकट करणे. हवामान बदलामुळे लगेच सर्दी, खोकला किंवा तापाने आजारी पडणाऱ्या लोकांसाठी आळूची पाने एखाद्या ढालीसारखे काम करतात. आळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असून ते पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत बनवते.
ज्या शरीरात प्रवेश करणाऱ्या जीवाणू आणि विषाणू विरुद्ध लढा देतात. अळूच्या पानांचा 6वा फायदा म्हणजे कर्करोगापासून बचाव आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म. मित्रांनो, अळूच्या पानामध्ये फ्लेवोनॉइड्स आणि पॉलिफिनॉल्स हे बायोॲक्टिव्ह घटक असतात. हे घटक शरीरातील विषारी फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करतात. विज्ञानानुसार अळूच्या पानामधील हे अँटीऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान रोखतात आणि कर्करोगांच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. आता आपण या फायद्यांकडे वैज्ञानिक पुरावे आणि आंतरराष्ट्रीय जर्नलचा संदर्भ पाहूया. जर्नल ऑफ इथेनोफार्माकोलॉजी या जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या कोकोसिया एस्कोलेंटा ॲज अ पोटेन्शियल प्लॅन्ट बेस्ड मेडिसिन या शोध निबंधात नमूद केले आहे की अळूच्या पानांमधील फ्लेवोनॉइड्स शरीरातील सूज कमी करण्यासाठी, साखर नियंत्रण करण्यासाठी आणि कर्करोगापासून वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. तसेच एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड क्लिनिकल रिसर्च मधील अभ्यासानुसार अळूच्या पानांच्या अर्कामध्ये उच्च दर्जाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताचे म्हणजेच लिव्हरचे संरक्षण करतात. मित्रांनो, अळूचे पानांचे इतके सगळे अप्रतिम फायदे असले तरीही ही पाने खाताना एक अत्यंत महत्त्वाची सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. अळूचे पाने कधी आणि चुकूनही कच्ची खाऊ नयेत. तुम्ही कधीतरी अनुभवले असेल की काही वेळा अळूची भाजी किंवा वडी खाताना आपल्या घशात भयंकर खाज सुटते किंवा जीभ चरचरल्यासारखी होते. असे का होते माहिती आहे का? कारण अळूच्या कच्च्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाचे अतिशय सूक्ष्म अंकुचीदार स्फटिक असतात. जर आपण ही पाने न शिजवता किंवा कच्ची खाल्ली तर हे स्फटिक आपल्या तोंडाच्या आणि घशाच्या नाजूक त्वचेला टोचतात, ज्यामुळे तीव्र जळजळ, सूज किंवा खाज निर्माण होते. मग यावर उपाय काय आणि अळूची पाने सुरक्षितपणे कशी खावी? तर सर्वात पहिला नियम म्हणजे अळूची पाने नेहमी छान उकडून किंवा जास्त उष्णतेवर शिजवून खाल्ली पाहिजेत. उष्णतेमुळे या पानांमधील कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक नष्ट होतात. दुसरा नियम म्हणजे अळूची भाजी किंवा वडी बनवताना त्यात चिंच, कोकम, लिंबू किंवा दही यासारख्या आंबट पदार्थांचा वापर करावा. आंबट घटकामध्ये असणारे नैसर्गिक ॲसिड हे कॅल्शियम ऑक्झलेटचा प्रभाव पूर्णपणे निष्क्रिय करून टाकते, ज्यामुळे घशात अजिबात खाज सुटत नाही. तसेच ज्या लोकांना मूतखड्याचा म्हणजेच किडनी स्टोनचा गंभीर त्रास आहे त्यांनी अळूच्या पानांचे सेवन डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच करावे, कारण यात ऑक्झलेटचे प्रमाण असते. तर मित्रांनो, अळूच्या पानांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश कसा करावा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. महाराष्ट्रात अळूची वडी अतिशय प्रसिद्ध आहे. हे खरे असले तरी ही वडी बनवताना त्यात बेसन, तांदळाचे पीठ आणि तळण्यासाठी तेलाचा वापर जास्त होतो. जर तुम्हाला या पानांचे 100% आरोग्यदायी फायदे हवे असतील तर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने अळूचे फडफडे किंवा भाजी बनवू शकता, ज्यामुळे चिंच, गूळ, हरभरा डाळ आणि ओले खोबरे घालून अत्यंत पौष्टिक रस्सा बनवला जातो. किंवा तुम्ही उकडलेल्या पानांचे हलके सूप बनवून पिऊ शकतात. किंवा वड्या न तळता फक्त वाफेवर शिजून कमी तेलात शॅलो फ्राय करून खाऊ शकतात. तर मित्रांनो, निसर्गाने आपल्याला दिलेल्या या हिरव्यागार आणि औषधी वरदानाला फक्त सणावाराच्या वडीपुरते मर्यादित न ठेवता आपल्या आठवड्याच्या आहारात नक्की स्थान द्या. अळूची पाने अतिशय स्वस्त, बाजारात सहज उपलब्ध होणारी आणि आरोग्यासाठी एक संपूर्ण टॉनिक आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि अळूच्या पानाबद्दलची ही सखोल वैज्ञानिक व आयुर्वेदिक माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसोबत हा व्हिडिओ मनापासून शेअर करा. तुम्ही तुमच्या घरी अळूची भाजी कशी बनवता आणि तुम्हाला अळूची वडी आवडती का हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रंजक आणि आरोग्यदायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नेहमी निरोगी रहा, आनंदी रहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.